की सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन देतो किंवा फॅक्ट्सचं कलेक्शन असेल, जसं की एक्सपोर्ट इम्पोर्टचा डाटा असेल, तर तो डाटा शोधायला किंवा जास्त वेळ जातो. तर मग ते ChatGPT थ्रू आपण तो डाटा घेऊ शकतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या की विद्यार्थ्यांनी त्यांच्या जे काही रुटीन आहे त्याच्यामध्ये आणल्या गेल्या पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक नवीन खास प्रेरणादायी प्रवास सुरू करत आहोत, ज्यामध्ये कृषी प्रबोधिनीचा पहिला अधिकृत पॉडकास्ट आपण घेत आहोत. यामध्ये आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत महाराष्ट्र कृषी सेवा 2024चे रँक 1 अधिकारी, जे कृषी प्रबोधिनीचे विद्यार्थीही राहिलेले आहेत, असे शाहिद शेख सर. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्याकडून या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉलेज स्टुडंटची तयारी कशी असली पाहिजे. त्याचबरोबर जे रिसेंट पासआउट झालेले विद्यार्थी आहेत ॲग्रिकल्चरमधले, त्यांची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. जे UPSC टू MPSC शिफ्ट करतात ते विद्यार्थी, त्यांची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. त्याचबरोबर जे विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह टू सब्जेक्टिव्ह शिफ्ट करू पाहतात आहे किंवा कंबाईनची परीक्षेचा अभ्यास करतात आहे, पण टेक्निकल एक्झामचा अभ्यास करायचा आहे आणि सरांचा रोडमॅप कशा पद्धतीने राहिलेला आहे, मेंटॉरची गरज आहे का, या सर्व गोष्टींची उत्तरं आपण आज सरांकडून जाणून घेणार आहोत. तर सरांचं या पॉडकास्टमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद नमस्कार सर. सर. धन्यवाद सर. तर आज आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. पहिल्यांदा सरांच्या तोंडूनच जाणून घेऊया सरांची ओळख, म्हणजे सरांचा जीवन प्रवास कसा होता, इथपर्यंत पोहोचण्यासाठी सरांनी कशा कशा पद्धतीनं ॲप्रोच ठेवलेला आहे. सर. नमस्कार. तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव शेख शाहीद. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुंभेफळ गावचा रहिवासी आहे. माझे जे प्राथमिक शिक्षण होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ येथे पूर्ण झालं. त्याच्यानंतरचं माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय कर्जत येथे पूर्ण झालं. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक जे शिक्षण होतं दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे पूर्ण झालं. आमच्या वेळेस नुकतीच CET आली होती ॲग्रीच्या ॲडमिशनसाठी BSc ॲग्रीच्या. त्यावेळेस मला ॲग्रीला चांगले मार्क होते, म्हणजे की PCB ग्रुप जो असतो त्यासाठी चांगले मार्क होते CETसाठी. त्याच्यानंतर मी कृषी महाविद्यालय पुणे येथे 2018 ते 2022 पर्यंतची माझी डिग्री पूर्ण केली. डिग्रीमध्ये असतानाच मी ठरवलं होतं की मला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मी 2022 नंतर ज्ञानप्रबोधिनी या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलं फॅसिलिटेशन बॅचला. त्यासोबतच 2023 आणि 24ला मी UPSCची प्रिलिम्स दिली, पण अनावधानाने मला त्यात अपयश आलं. मग मी नंतर ठरवलं की ॲग्री MPSCचा अभ्यास करूयात, कारण की जो ऑप्शनल सब्जेक्ट राहतो वैकल्पिक विषय आपला UPSCसाठीचा असतो, तो माझा स्ट्रॉंग होता आणि डिग्री पण ॲग्रीमध्ये असल्यामुळं ऑलमोस्ट म्हणजे जो ॲग्री मेन्ससाठीचा सिलेबस आहे 40 ते 50% तो कव्हर झालेला होता. नंतर मी ॲग्री मेन्सची तयारी केली. कृषी प्रबोधिनी ते सेक्शनल टेस्ट सिरीजला आणि फुल लेंथ टेस्ट सिरीजला होतो. तिथनं मग मेंटरशिप त्यांची सरांची एक चांगली भेटली आणि त्यासोबतच मग इंटरव्ह्यूसाठीचं पण गायडन्स सेशन्स त्यांनी घेतलेले होते आणि मग नंतर इंटरव्ह्यू आणि मग आज रँक 1 आहे. एकंदरीत असा प्रवास राहिला माझा. नक्कीच सर, हा प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा, जे की एक गावातून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात आणि महाराष्ट्रामध्ये रँक 1 येणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. आज तुमच्याकडे सर्व विद्यार्थी त्या आशेने पाहत आहे की सरांची जी काही स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीसाठीच आपण इथं हा पॉडकास्ट अरेंज केलेला आहे. आता याच्यामध्ये मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, ज्यावेळेस रँक 1 आली त्यावेळेस तुमची भावना काय होती? सर्वप्रथम माझी ज्यावेळेस रँक 1 आली, हं. की त्यावेळेस त्या गोष्टी कळतच नाहीत, की मी सिंक इन व्हायला थोडा वेळ लागतो, की आपली रँक 1 आलेली. एवढं एक्सपेक्टेड होतं, की माझं सिलेक्शन होईल, पण रँक 1 येणं ही म्हणजे मोठी गोष्ट होती तशी. आणि त्या गोष्टी कन्फर्मेशनसाठी जसं की तुमचा कॉल आला होता हां. पहिल्यांदा. मग त्यावेळेस तुम्ही म्हटले, की "शाहिद तुझी रँक 1 आली." तर म्हटलं, "सर परत एकदा चेक करा, की खरंच रँक 1 आहे का?" त्यानंतर माझा मित्र वैभव त्यांनी पण लगेच मला कॉल केला. नाही म्हटलं, "PDF अगोदर टाक मला. त्याच्यामध्ये बघू दे खरंच नाव आहे का?" मी सगळं मग रोल नंबर असेल, टोकन नंबर, इंटरव्ह्यूचा नंबर असेल, त्याच्यानंतर जन्मतारीख, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या
आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन घेतलं की हा आपली रँक 1 आलेली आणि म्हणजे खरंच तो आनंद म्हणजे असा गगनात न मावणारा होता. आणि म्हणजे त्यासाठी एक अल्टिमेट तेच असतं की म्हणजे अल्टिमेटली ते बेस्ट परफॉर्मन्स झाला माझा त्या ह्याच्यामधलं म्हणजे ॲग्री एम-पी-एस-सी मधला. त्याच्यामुळे पहिली रँक येऊ शकली आणि म्हणजे तो क्षण जो होता तो अविस्मरणीय होता माझ्यासाठी आणि मेमोरेबल होता क्षण की नक्कीच, खरंच म्हणजे नक्कीच सर. तो खूपच महत्त्वाचा होता कृषी प्रबोधिनीसाठी असेल. मी ज्यावेळेस रिझल्ट पाहिला त्यावेळेसही मला खूप आनंद झाला, की जो विद्यार्थी आपल्यासोबत अभ्यास करत होता तो आज रँक 1 पोहोचलेला आहे किंवा पहिले 4ही विद्यार्थी कृषी प्रबोधिनीच्या टेस्ट सीरीजमध्ये एनरोल होते. तो सर्वात महत्त्वाचा क्षण कृषी नक्कीच. प्रबोधिनीसाठी सुद्धा अभिमानाचा होता, त्या सर्व गोष्टी. त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे, की आत्ता ज्यावेळेस तुम्ही बोलला, की तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही सुरुवात जी आहे यू-पी-एस-सीपासून केली. आता यू-पी-एस-सी करत असताना तुम्ही जे ॲग्रिकल्चर एम-पी-एस-सीकडे शिफ्ट झालात, याच्यावरती काय वाटतं तुम्हाला, की का शिफ्ट झालात? कशामुळे काय असेल? हो. यू-पी-एस-सीची ज्यावेळेस मी 2023 आणि 24च्या प्रिलिम्स दिल्या, हं. त्यामध्ये मला अपयश आलं. म्हणजे की सी-सॅट माझा थोडा वीक असल्यामुळे माझी प्रिलिम्स निघत नव्हती. तर मग त्यावेळेस थोडं सीनियर्सला कन्सल्ट केलं, तर ते म्हटले की ॲग्री एम-पी-एस-सीचं एक चांगला ऑप्शन आहे. तो देऊन बघ आणि ॲग्रिकल्चर एम-पी-एस-सी पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह नेचरची झाली होती आणि डिस्क्रिप्टिव्ह नेचरला जे लागणारे स्किल सेट्स होते, मी ते थोडेफार 1-2 वर्षामध्ये अक्वायर केले होते. तर म्हटलं की जर आपली प्रिलिम्स योग्यरित्या मार्काने जर निघाली, तर आपण याच्यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स करू शकतो. आणि त्यानंतरच की तुम्हाला अगोदर मेन्शन केलं की ॲग्रिकल्चर ऑप्शनल माझा स्ट्राँग असल्यामुळे 40% ते 50% सिलेबस ऑलरेडी कव्हर होता. फक्त राहिलेलं 40% ते 50% सिलेबस मला कव्हर करायचा होता आणि डिस्क्रिप्टिव्ह असणारं नेचर. त्यामुळं मी आणि एकतर फायनान्शियल स्टॅबिलिटी त्याच्यानंतर जॉब सिक्युरिटी पण तेवढीच महत्त्वाची राहते एक टप्प्यानंतर, की 2 वर्ष मी यू-पी-एस-सीला दिले होते, पण त्यातनं मला अपयश आलं. तर म्हटलं एक कुठेतरी आपल्या प्रिपरेशनमध्ये फ्लेक्सिबिलिटी पाहिजे, डिसिजनमध्ये फ्लेक्सिबिलिटी पाहिजे आणि सिक्युरिटी एक मला महत्त्वाची वाटली. त्यासाठी मी हा डिसिजन घेतला होता. ओके. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे, की यू-पी-एस-सी करत असताना तुम्ही साइड एक्झाम ज्या आहेत, जसं की आता तुमचं बॅकग्राऊंडच जर टेक्निकल आहे आणि टेक्निकलच्या सर्व जागा निघतात, ॲग्रिकल्चर असेल, फॉरेस्ट असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक्झाम देत राहणं गरजेचं आहे. हो, असं नक्कीच. तुमच्या बोलण्याचा सार हो, मला दिसतोय त्याच्यामध्ये. नक्कीच. म्हणजे त्यासाठी की एक जॉब सिक्युरिटी खरंच महत्त्वाची राहते. एकदा तुम्हाला जॉब भेटला, की जर जॉइनिंग येऊस तर जो कालावधी राहतो, त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या परीक्षा पण फोकस करू शकता. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिकल्चरचा अभ्यास केला डिग्रीमधला, त्याचा फायदा तुम्हाला ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी पाहतोय आपण, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर एम-पी-एस-सी आहे, एम-पी-एस-सी फॉरेस्ट आहे किंवा एफ-एस-ओ एक्झाम आहे. यामध्ये कशा पद्धतीनं झाला? काय वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच सर. डिग्री माझी थोडी जरा चांगली होती. मी डिग्री व्यवस्थितरित्या केलेली होती. त्याच्यामुळे जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होती डिग्रीची किंवा कन्सेप्ट असतील, तर त्या व्यवस्थितरित्या क्लिअर झालेल्या होत्या तिथं. ती एक गोष्ट असेल आणि त्याच्यानंतर यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सीची जी प्रिलिम्स राहते, याच्यामध्ये पण ॲग्रीचे 1-2-3 क्वेश्चन्स विचारले जातात. तर जेणेकरून तुम्हाला तिथं तो फायदा ठरतो. त्यानंतर ॲग्रीची जी ॲग्री मेन्स असेल हं. किंवा यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीसाठी ओके. जे ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे, हा 500 मार्काचा सब्जेक्ट राहतो. हं. एकंदरीत तुमचा तो बेस चांगला असल्यामुळं नंतर तुम्ही पास आउट झाल्यानंतर जी-एसला टाईम डिव्होट करू शकता एक नंतरच्या कालावधीमध्ये आणि एक मेजर चंक जो आहे तो एरिया तो कव्हर झालेला असतो. याच्यामध्ये तुम्ही नाबार्ड परीक्षा देऊ शकता. एफ-एस-ओसाठी आहे, त्याच्यानंतर यू-पी-एस-सी फॉरेस्टसाठी पण आहे. यू-पी-एस-सी फॉरेस्टला 2 ऑप्शन्स असतात, एक ॲग्रिकल्चर, एक बॉटनी. बॉटनीमध्ये पण ॲग्रिकल्चरचा एक 40% ते 50% सिलेबस बरं असतो. तर त्यामुळेच की एक डिग्री चांगली असणं आणि त्याच्यानंतर जो मी डिसिजन घेतला की ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेऊन यू-पी-एस-सी करण्याचा, तर त्याचा कुठेतरी मला हा फायदा जाणवतो. ओके. म्हणजे डिग्रीमध्ये असताना जर आता विचारायचं झालं, की डिग्रीमधले जे विद्यार्थी आहेत, त्यांनी ॲक्चुअली आता असं आपण पाहतो, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये ज्यावेळेस डिग्रीमध्ये असतो, त्यावेळेस यू-पी-एस-सी करायची, एम-पी-एस-सी करायची, पण त्यांना जी-एस भुरळ घालत असतो. हो, हो, हो. बऱ्याच वेळा त्यांना असं वाटतं, की लक्ष्मीकांत वाचत असेल किंवा एन-सी-आर-टी वाचत असेल, तरच आपण यू-पी-एस-सीचा अभ्यास करतोय. पण मग डिग्रीमध्ये असताना जी-एसवरती भर द्यावा, की ॲग्रिकल्चरवरती द्यावा, यावरती तुमचं मत काय आहे? सर मी काय केलं होतं, की मी सेकंड इयरपासनं यू-पी-एस-सीचा अभ्यास सुरू केला होता. हं. पण तिथं मला एक गोष्ट जाणवली, की तुम्ही जे पहिले 2 वर्ष आहेत ना, ते यू-पी-एस-सीचे यू-पी-एस-सीचा अभ्यास तुम्ही थर्ड इयरला सुरू केला पाहिजे. जे पहिले 2 वर्ष आहेत हं. डिग्रीचे, म्हणजे मी 18 आणि 19 या वर्षामध्ये मी ॲग्रिकल्चरच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी पहिल्या 2 वर्षात आणि थर्ड इयरपासून जी-एस फोकस केला पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं. कारण की जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी डिग्री जर चांगली असेल ना, तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये फायदा होतो सर. म्हणजे जर डिग्री करायची असेल आणि डिग्रीमध्ये आपल्याला काही बेसिक बुक्स जर रीड करायचे असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल, की आपल्याकडे एवढी मोठी लायब्ररी अवेलेबल आहे हो. प्रत्येक आज ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जर बघितलं, तर त्याच्यामध्ये कोणते बुक्स असे आहेत, की जे रेफर करायला पाहिजे, जे फाउंडेशन तुमचं क्लिअर करू शकतात? नक्कीच सर.
सॉईलसाठी जसं की पाटील आणि माळी सरांचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंग असेल किंवा जेनेटिक्ससाठी असेल, फुंदन सिंग सरांचं किंवा बीड सिंग सरांचं पुस्तक अवेलेबल आहे. प्लांट पॅथॉलॉजीसाठी पांडे अँड सिन्हा सरांचं पुस्तक अवेलेबल आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमीसाठी रेड्डी अँड रेड्डी सरांचं पुस्तक अवेलेबल आहे. त्याच्यानंतर अरुण कात्यान सरांचं व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 2 आहे. म्हणजे ते पण एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला व्यवस्थित येतं आणि एक ओव्हरऑल तुम्हाला व्ह्यू येतं की ॲग्रिकल्चरमध्ये नेमकं काय आहे. आणि काही क्वेश्चन्स असे असतात की पेपरमध्ये येणार की अरुण कात्यान सरांनी जर तुम्ही बुक रीड केलेला असेल, साधे सोपे प्रश्न विचारलेले असतात. सरांनी त्याच्यामध्ये फ्रेमवर्क स्ट्रक्चर पण चांगले दिलेले आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला योग्यरित्या पेपरमध्ये टॅकल करता येतात. ओके. ज्यावेळेस आपण रिझल्ट लागला त्यावेळेस बोलत होतो, त्यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट अशी आली की सर, जे की आत्ता ॲग्री एम-पी-एस-सीचे क्वेश्चन्स होते, त्याच्यामध्ये बराचसा रोल जो आपले सेमिस्टर एंडचे क्वेश्चन्स आहेत, त्याचा एक महत्त्वाचा रोल आहे की ते क्वेश्चन्स तुम्ही जर त्याच वेळी क्लिअर केले तर तुम्हाला ॲग्री एम-पी-एस-सीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. याबद्दल तुम्ही परत आम्हाला सांगाल का? हो, नक्कीच सर. आता जसं की पर्टिक्युलरली जर सांगायचं झालं की एक सस्टेनेबिलिटीचा एक क्वेश्चन आला, त्याचे इंडायसेस. आता तो जर टॉपिक तुम्ही जर करायला गेला तर भरपूर टेक्निकल टॉपिक आहे तो आणि कळत नाही की नेमके क्वेश्चन्स काय विचारले जातील यातनं. तर मी त्यासाठी फक्त PYQ रेफर केले होते त्या सेमचे. माझ्या मते ॲग्रो 243 का काहीतरी त्या सब्जेक्टचं टायटल होतं आमच्या वेळेस. तर मी त्यातले फक्त PYQ रेफर केले आणि मला 10 मार्काचा प्रश्न आहे असं त्यात असला की म्हटलं की नाही हे क्वेश्चन्स परत रिपीट झाले. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांनी घेण्यासारखं काय आहे की सेमिस्टर एंड एक्झामिनेशन जे आहे ते एक अपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे की तुम्ही एक मॉक टेस्ट देताय. त्यातनं तुम्ही तुमचे ॲन्सर रायटिंग स्किल्स इम्प्रूव्ह करताय, तुमचं प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करताय, तुमचा रायटिंगचा स्पीड वाढवताय. तर ह्यासाठी तुम्ही सेमी एंड एक्झामिनेशन एक अपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे की तुम्हाला पुढं चालून याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि त्यासोबतच सेमिस्टर एंड क्वेश्चन पेपर म्हणजे जे आत्ता विद्यार्थी करतील त्यांनी ते रेफर केले पाहिजेत. कारण की काही क्वेश्चन्स आहे असे रिफ्लेक्ट होतात की आपल्याला एक दिशा मिळण्यासाठी की नेमकं एक हा सिलेबस दिलेला आहे, पण त्याला अनुसरून PYQ किंवा क्वेश्चन्स काय विचारू जाऊ शकतात. ते एक UPSCचे प्रिव्हियस इयरचे काही PYQs असतील आणि त्यासोबतच जर कळत नसेल, काही सब्जेक्ट नवीन असतील, तर ॲग्रीचे जे सेमेंटचे एक्झाम पेपर होते ते बघितले पाहिजे सर. ओके. म्हणजे आता ज्यावेळेस आपण पाहतो की याच्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की PYQ ॲनालिसिसचा खूप मोठा रोल हो, आहे. हो, मग नक्कीच. ज्यावेळेस डिग्रीमध्येच विद्यार्थी आहे त्यावेळेसच त्यानं जे काही UPSCला क्वेश्चन येतात आहे, एम-पी-एस-सीला येतात आहे, रादर जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातात आहे, ते क्वेश्चन्स त्यांनी अगोदरच पाहून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना सेमला पण फायदा होईल आणि हाच सिमिलर क्वेश्चन आपल्याला UPSCमध्ये पण राहणार आहे किंवा एम-पी-एस-सीमध्ये पण येणार आहे. त्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे असं तुमचं मत आहे हो, याच्यावरती. हो सर, नक्कीच. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही UPSC करत होता, काही आता विद्यार्थी जे आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधून सब्जेक्टिव्हमध्ये शिफ्ट होतात आहे. तर याच्यामध्ये शिफ्ट होताना काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? सब्जेक्टिव्हसाठी काय माइंड आपल्याला सेट लागतोय, तो एक आम्हाला सांगाल थोडासा? येस सर, नक्कीच. जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राहतो सर, त्यासाठी जो पेपर सेटर असतो त्यांचा माइंडसेट इम्पॉर्टंट राहतो आणि जो मेन्स पेपर राहतो त्या मेन्स पेपरमध्ये जे पेपर चेकर असतात त्यांचा माइंडसेट इम्पॉर्टंट राहतो. म्हणजे अभ्यास करतो आपण पण मार्क्स येत नाही, तर त्यासाठी ते महत्त्वाचं राहतं की पेपर चेकरचा माइंडसेट ओळखणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम की पहिल्यांदा की PYQ आणि सिलेबस मॅपिंग आपण केली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डेप्थ कळेल की बाबा हे सिलेबस टॉपिक्स आहेत, पण याच्यामध्ये इथपर्यंत जाऊन ते या पातळीपर्यंत त्यांनी विचारले. त्यानंतर ते तुमचे रिसोर्सेस असतात ते तुम्ही फिक्स केले पाहिजेत की यासाठी मी हे रिसोर्सेस वाचणार. ते रिसोर्सेस तुम्ही 3-4 वेळेस वाचले पाहिजे. त्यानंतर नोट्स मेकिंगचा महत्त्वाचा रोल राहतो. एक तर नोट्स मेकिंग तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला करू शकता किंवा ग्रुप एफर्ट्स तुम्ही टाकू शकता की आम्ही 4 जण करत होतो. 4 जणांनी मिळून आम्ही त्या नोट्स मेकिंग केलं होतं. नोट्स मेकिंग करताना तुमचं IBC फॉर्मॅट पाहिजे, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन. त्यासोबत तो नोट्स ज्या असतात त्या तुमच्या ओव्हर कॉम्प्लिकेटेड नसल्या पाहिजेत, त्या सिंपल आणि सोबर पाहिजेत. जसं की तुम्हाला त्या क्रिस्प पाहिजेत, कन्साइज पाहिजेत आणि रिवायजेबल पाहिजेत. ह्या गोष्टी केव्हा शक्य होतात? जेव्हा तुमची 3-4 वेळेस रीडिंग होते, एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित आलेली असते आणि PYQचा तुमचा आवाका राहतो त्यावर. त्याच्यानंतर ॲन्सर रायटिंगचा रोल महत्त्वाचा येतो. कारण की सर्वप्रथम मला एक गोष्ट जाणवली की ज्या प्रिपरेशनमध्ये सर्वात जास्त गोष्टी त्रास देतात, त्या सगळ्यात लाभदायक ठरतात. जसं की ॲन्सर रायटिंगचा रोल आणि इफेक्टिव्ह रिव्हिजनचा रोल असेल. विद्यार्थ्यांना ॲन्सर रायटिंगबद्दल एक फिअर राहतं की मी लिहू कसं जाऊन आणि असं काहीतरी परफेक्ट टाईम शोधण्याचा प्रयत्न करतात, जो की मी अगोदर पण केला होता. पण नंतर योग्य वेळेस मला मार्गदर्शन भेटलं की नाही तुम्ही टेस्ट सिरीजला या, टेस्ट सिरीज द्या, की जेणेकरून मला तो फायदा जाणवला. ॲन्सर रायटिंगबद्दलचं सांगणं आणि ॲन्सर रायटिंग केल्यानंतर तुमच्या मिस्टेक्स आयडेंटिफाय करणं खरंच गरजेचं आहे, की म्हणजे क्वेश्चनची तुम्ही डिमांड व्यवस्थित ॲड्रेस केलेली का किंवा जे माहिती ते तुम्ही लिहून आलेलात या गोष्टी असतील किंवा
इंटरलिंकेजेस आपल्या चांगल्या डेव्हलप झाले आहेत की म्हणजे क्वेश्चन काहीतरी एक विचारलेला असतो त्याला दुसरी लाईन जोडलेली असते त्या क्वेश्चनच्या सब क्वेश्चनमध्ये, तो आपल्याला आयडेंटिफाय झाला आहे का ते एक बघणं गरजेचं आहे. ॲन्सर रायटिंग झाली त्यानंतर तुमच्या मिस्टेक्स आयडेंटिफाय केल्या, त्यानंतर मेंटर्सकडनं किंवा तुम्ही सपोज इंडिव्हिज्युअल लेवलला सेल्फ ॲनालिसिस करून तुम्हाला एक गोष्ट कळली की या गोष्टी माझ्या चुकत आहेत, तर त्यासाठी तुम्ही एक ॲक्शनेबल इनपुट्स, त्यानंतर त्या इनपुट्सचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि त्याच्यातनं जो रिझल्ट भेटला आहे तो एक बघणं गरजेचं राहतं एकंदरीत. आणि मेन्समध्ये अजून एक की ॲन्सर रायटिंग तुमची झाली, त्याच्यानंतर मिस्टेक्स आयडेंटिफाय झाल्या, मग परत त्या गोष्टी रिवाईज करणं असेल आणि परत ॲन्सर रायटिंगमध्ये व्यवस्थित आपण काही परफॉर्म केलं आहे का हे एक गोष्टी बघणं असेल, तर मग एकंदरीत अशा काही गोष्टी मला वाटतात. ओके. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये आता आलं की 2 गोष्टी. एक तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की नोट्स मेकिंग हा एक मेजर रोल आहे त्याच्यामध्ये. हो सर. बट नोट्स मेकिंगमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला कोणाच्या तरी नोट्स द्या, जेणेकरून आम्ही त्या वाचतो. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की स्वतःच्या नोट्स असायला पाहिजेत, त्या कितपत फायदा देतात? किंवा तुमच्या ज्या नोट्स होत्या तुम्ही त्या जर्नीमध्ये काढलेल्या, एक 5 महिन्याचा टाईम आपल्याला भेटलेला होता एग्री MPSCमध्ये, तर त्याचा किती महत्त्वाचा रोल प्ले झाला? आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोलता बोलला की आम्ही ग्रुपने त्या नोट्स तयार केल्या, तर ती स्ट्रॅटेजी कशी होती? हां, महत्त्वाचं म्हणजे की काही जणांचे काही टॉपिक्स चांगले राहतात. हं. मग ग्रुप डिस्कशननं तो फायदा होतो की तुमच्या काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतात त्या क्लिअर होतात. आणि एकतर ग्रुप एफर्ट्स असल्यामुळे तुमचा जो इंडिव्हिज्युअलचा जो टाईम आहे रिव्हिजनसाठी तो स्वतःला चांगला भेटतो. आणि नोट्स मेकिंग केली पाहिजे. कारण की जर नोट्स मेकिंग तुम्ही जर केली ना, की जे आपण लिहिलेलं असतं, ते तुमची एक मसल मेमरी तयार होती आणि शेवटी तुम्हाला ते पेपरमध्ये रिफ्लेक्ट होतं, की म्हणजे तुम्ही काही डेफिनेशन्स केले असतील किंवा काही तुम्ही त्या ऐन वेळेस काही म्हणजे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज ह्या काही पॉईंट्स काढलेले असतील, ते तुम्हाला आहे असे तिथे रिफ्लेक्ट होतात. आणि स्वतःचे जर नोट्स असतील ना, ते रिव्हिजनसाठी पण उपयुक्त ठरतात आणि सहज आणि सोप्यारित्या त्याचे रिव्हिजन पण होऊ शकते सर. ओके. म्हणजे आता हे झालं नोट्स मेकिंगबद्दल. आता याच्यानंतर महत्त्वाचा टप्पा जो येतो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी, तो म्हणजे ॲन्सर रायटिंग आहे. येस. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ॲन्सर लिहिणं, ही कला आहे. ओके. कला कशी आहे की दिवसेंदिवस तुम्ही जसा टाईम द्याल ते सुधारत जाईल. पण बरंचसं मी असं पाहतो की ॲन्सर रायटिंगसाठी सर नंतर करतो, अजून परफेक्ट टाईम आलेला नाही आहे, माझ्या रिव्हिजन झालेलं नाहीत. तर ॲन्सर रायटिंग कधीपासून करायला पाहिजे? त्याचा परफेक्ट टाईम काय आहे असं तुम्हाला काय वाटतं? तर सपोज की मी ज्यावेळेस UPSC केलेले होते, तर मला त्या गोष्टी ज्ञात होत्या की ॲन्सर रायटिंगचे बेसिक्स काय लागतात हं. ते. पण जे विद्यार्थी नवीननी जर सुरू करत असतील ना, ॲटलिस्ट आपण कॉलेजमध्ये कशा ओपन बुक टेस्ट सिरीज कंडक्ट Yes. करायचो, तसे ॲटलिस्ट की PYQ जर बघितलं ना, तुम्हाला कळतं की हा बाबा असे PYQ आलेत. मग ज्यावेळेस डे 1 पासून तुम्ही वाचायला सुरुवात करता, हं. तर त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन डिसाईड केले पाहिजेत. आणि ॲन्सर रायटिंग काय आहे की म्हणजे पहिल्यांदा ओपन बुक टेस्ट सारखी द्या. हं. त्याच्यानंतर तुमची रीडिंग झाली एक 8-9 दिवस झालं. त्याच्यानंतर मग तुम्ही 2-3 क्वेश्चन्स फ्रेम करा. तोच कंटेंट वाचा, पण तो ओपन बुकसारखा नको. तो तुम्ही पाठ करून तुमच्या ॲन्सर रायटिंग केले पाहिजे 2-3 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर काही कालावधी असा येतो की क्लासेसचे सेक्शनल टेस्ट सीरीज असतील, फुल लेंथ टेस्ट सीरीज असतील, त्या कंडक्ट केल्या जातात. मग त्यावेळेस तुम्ही फुल फ्लेज न बघता डायरेक्ट जाऊन तुम्ही म्हणजे एक्सपिरियन्स जो राहतो मॉक टेस्टचा तो घेतला पाहिजे. मग एकंदरीत असं वाटतं की असं परफेक्ट टाईम काही नसतो टेस्ट सीरीज देण्याचा. फक्त असं आहे की तुम्ही पहिल्या दिवसापासून डेली ॲन्सर रायटिंग आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं म्हटलं की सेक्शनल आणि फुल लेंथ टेस्ट दिल्या पाहिजेत. ओके. महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही लिहिलं पाहिजे. हो, याच्यामधून लिहिलं एक सार पाहिजे. निघतोय की लिहिलं पाहिजे. हो, एक नक्कीच. सारखं-सारखं त्या गोष्टी लिहित राहणं, त्याच्यामध्ये हो, त्याचे काही स्ट्रक्चर असेल, फ्रेमवर्क असेल, पाहून लिहा, पण लिहा. लिहा. म्हणजे डेली एक प्रॅक्टिस जी असेल तुमची पहिल्यापासून, हो, त्याच्यानंतर मग तुम्ही हळू हो. टप्पे शिफ्ट म्हणजे करू शकता. तुमची एकतर त्यामुळं नोट्स ज्या असतात त्या हं. रिफाईन होत चालतात. ओके. कंटेंट असतो तो रिफाईन होत चालतो आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्या गोष्टी तिथं रिफ्लेक्ट होतात का नाही, तुम्ही जे वाचलंय ते, ओके. त्या पण गोष्टी कळतात की बाबा या नोट्समध्ये ह्या गोष्टी नको आहेत की कारण ह्या भरपूर हेवी होत आहेत आणि त्या ॲक्चुअलमध्ये इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे. तर मग त्या एक गोष्टी तुम्हाला निदर्शनास तिथनंच येतात. ओके. म्हणजे ॲन्सर रायटिंगसाठी मग सर याच्यामध्ये की आपण पाहतो की बेसिक स्किल काय असायला पाहिजेत विद्यार्थ्यांना, की जे आता तुम्हाला रँक 1 पर्यंत पोहोचण्यापर्यंत ज्यांनी रोल प्ले केलेला आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा स्किल आहेत? जो स्किल सेट आम्हाला सांगाल काय? येस सर. सर्वप्रथम की मेनसाठी सर तुम्हाला जसं म्हटलं की नोट्स आणि हं. त्यासोबतच ॲन्सर रायटिंग आणि स्किल सेट्स जे लागतात ना यासाठीचे, की तुम्हाला म्हटलं की पेपर चेकरचा माइंडसेट. हं. महत्त्वाचं की एकतर कंटेंट तुमच्याकडं चांगला पाहिजे. त्यानंतर कंप्लीशन पेपरचं महत्त्वाचं आहे आणि प्रेझेंटेशन एक रोल प्ले करतं. त्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे की एकसारखेपणा ठेवला पाहिजे. प्रेझेंटेशनमध्ये भरपूर व्हेरिएशन नको आहेत. ओके. त्याच्यानंतर स्पीड जो आहे ॲन्सर रायटिंगचा पहिल्यापासून जास्त ठेवला पाहिजे, की जेणेकरून तुमचा पेपर योग्य वेळेवर कंप्लीट होईल. आणि त्याच्यानंतर जे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे तीच डिमांड तुम्ही हिट करणं पण महत्त्वाचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचं असं होतं की म्हणजे मी ज्यावेळेस विचारायचो की भरपूर पेपर लिहिला
पण मग भरपूर पेपर लिहिण्यापेक्षा तुम्ही टेक्निकली साऊंड आहात का, हं. क्वेश्चन पण सिलेक्शन करताना टेक्निकल क्वेश्चन्स आहेत असे सिलेक्ट करणं महत्त्वाचं आहे. कारण की त्याच्यामध्ये मार्क्सचं येणारं व्हेरिएशन कमी राहतं. कारण की तिथं तुम्हाला पिन पॉईंट तो ॲड्रेस तुम्ही जर केला तर तिथं क्वेश्चन त्या ॲन्सरच्या मार्क्स असतात ते तुम्हाला जास्त येतात. टेक्निकल क्वेश्चन सिलेक्शन असेल आणि त्यासोबतच सर्व प्रश्नांना समान न्याय दिला पाहिजे. त्यामुळेच की आपण काय करतो की पहिल्यांदा 2-4 क्वेश्चन्स तुम्हाला चांगले येत असतात. मग त्यासाठी जास्त टाईम डिव्होट करतो आणि बाकीचे क्वेश्चन्स मग कुठं तुमचं 10 मार्क असेल, 20 मार्काचं असेल ते लिखाण राहतं. तर ते न होता कामासाठी सर्व प्रश्नांना समान न्याय देणं एक महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच की अजून एक गोष्ट मला जाणवली की जो क्वेश्चनचा जो प्रेफरन्स जो असतो, हं. एकतर जे क्वेश्चन असतात ना, तर ते टॉप टू बॉटम आहे अशा प्रमाणात लिहिले पाहिजे. ते शक्यतो तुम्ही क्वेश्चनचा नंबर रिशफल न केला पाहिजे असं मला तरी या गोष्टी वाटतात. ओके. म्हणजे आता ज्यावेळेस आपण लिहितोय त्यावेळेस तुम्ही लाईनने क्वेश्चन अटेंड करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हो. आणि ह्याच्यामध्ये असं आपण पाहतो ॲग्री एम-पी-एस-सीच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली जर बोलायचं झालं, तर पहिला पेपर आणि दुसरा पेपर. दुसऱ्या पेपरमध्ये खूप सारा सिलेबस होता. सर्व टेक्निकल डिग्रीज ज्या आहेत आपल्या ॲग्रीकल्चर आणि अलाइड डिग्रींचा सिलेबस होता आणि पहिल्या पेपरमध्ये एक जनरल जे काही लॉज आहेत किंवा ॲग्रीकल्चर करंट अफेअर आहे. सेकंड पेपरला विद्यार्थ्यांना जास्त मार्क आले आणि पहिल्या पेपरमध्ये आपण पाहतोय की बरेचसे कमी मार्क आलेले आहेत. हं, हं. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कारण काय आहे त्याच्यामागे? सर जो पहिला पेपर जो राहतो ना, हं. तो थोडा जरा जी-एस टाइप असतो ओके. आणि दुसरा पेपर जो असतो तो टेक्निकल असतो. हां. म्हणजे टेक्निकल डिटेल्स जर तुम्ही चेकरला जर दिले, ओके. तर तो ऑब्व्हियसली की मार्क्स देणार आहेत. ओके. आणि पहिला पेपर जो असतो तो जनरल असतो. मग जनरल पेपरला पण आपण स्पेसिफिसिटीमध्ये कसं लिहिताय हे पण बघणं गरजेचं आहे. आता आपल्याला विचारलं जातं की रोल ऑफ फॉरेस्ट्रेशन. हं. तर फॉरेस्ट्रेशनमध्ये मग इन जनरल पॉईंट लिहिण्यापेक्षा कुठेतरी आपण कार्बन सिक्वेस्ट्रेशन तिथं आणलं पाहिजे. येस. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स एखाद्या स्पेसिसचं देऊन की प्रॉपर किती ते कार्बन सिक्वेस्ट्रेट करते, जसं की बांबू असेल काही टनांमध्ये पर इयरला सिक्वेस्ट्रेट करते. म्हणजे की जेवढा जनरल पेपर जर असेल ना, तो तो कुठेतरी स्पेसिफिसिटीमध्ये पण तुम्हाला नेता आला पाहिजे. आणि तेच कारण आहेत की पेपर 1ला कमी मार्क्स येण्याचे कारण हे आहेत की पेपर तो जनरल असतो. मग त्याच्यामुळे जे टेक्निकल डिटेल्स असतात ते आपल्याला तिथं देता येत नाहीत. आणि दुसरा पेपर असतो तो टेक्निकल असतो. त्यामुळे आपण जेवढे टेक्निकल डिटेल्स त्यांना देऊ तेवढे मार्क्स तिथं रिफ्लेक्ट होतात. ओके. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं आहे की सर आता मी पाहिलं की टेस्ट सिरीजला पण एवढे सारे विद्यार्थी होते किंवा बॅचेसमध्ये असतील वेगवेगळ्या यू-पी-एस-सी असेल, एम-पी-एस-सी असेल, ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये असेल. या जर्नीमध्ये मी पाहतोय मागच्या 2-3 वर्षापासून खूप सारं नॉलेज आहे त्या विद्यार्थ्याकडे. खूप सारा अभ्यास आहे सगळ्या गोष्टींचा. पण सिलेक्शन होत नाहीये, काही मार्कांवरून राहून जातंय. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? काय वाटतं तुम्हाला की ओके. सर महत्त्वाचं म्हणजे की एक तुमचं नॉलेज असणं ही गोष्ट वेगळी आणि ते पेपरमध्ये रिफ्लेक्ट होणं हं. ही गोष्ट वेगळी. तर ते पेपरमध्ये रिफ्लेक्ट होण्यासाठी काही गोष्टी ज्या की बेसिक थंब रूल्स आहेत ते आपण फॉलो केलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे की ॲन्सर रायटिंग एक केली पाहिजे. त्यातनं म्हटलं की मिस्टेक्स आयडेंटिफाय करणं आणि ॲक्शनेबल इनपुट्स घेऊन त्या कितीरित्या आपण सुधारल्यात त्या बघणं. त्यासोबतच की एक इफेक्टिव्ह रिव्हिजन आपण केली पाहिजे. ही रिव्हिजन म्हणजे रीडिंग नसली पाहिजे. ओके. तर रिव्हिजन करताना आपण ते इफेक्टिव्हली केले पाहिजेत रिव्हिजन. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह टाईम अलोकेशन प्रत्येक गोष्टीला केलं पाहिजे की एकंदरीत आपण ज्यावेळेस पेपर सोडवतो तर त्यावेळेस पण टाईम अलोकेशन महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये पेपर कंप्लीशन होणं पण महत्त्वाचं आहे. त्यासोबतच ज्या तुम्ही नोट्स काढलेल्या आहेत त्या खरंच त्यासोबतच्या त्या रिलेव्हंट आहेत का? त्या टॉपिक्सला त्या मॅच होतात का? त्यानंतर क्वेश्चनचं जे म्हटलं की डिमांड हिट होणं त्या क्वेश्चनची ते पण महत्त्वाचं ठरतं. मग ह्या सगळ्या 4-5 गोष्टी ज्यावेळेस येतील आणि त्या गोष्टी तुमच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होतील, त्यावेळेस सर तुम्हाला मार्क येणार आहे. म्हणजे आणि याच्या डिग्रीचं जे नॉलेज असतं त्यापेक्षा जे एम-पी-एस-सीला जे लागते ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं हे गरजेचं नाही आहे. पण जो तो क्वेश्चन तिथं विचारला ॲटलीस्ट त्याबद्दल तुम्हाला टेक्निकल डिटेल्स लिहिता येणं हे गरजेचं ठरतं. ओके. आता तुम्ही जे एक वर्ड वापरला की इफेक्टिव्ह रिव्हिजन. मग हा इफेक्टिव्ह रिव्हिजन प्रकार काय आहे? कशा पद्धतीने रिव्हिजन्स विद्यार्थ्यांनी केल्या पाहिजेत आणि किती रिव्हिजन असल्या पाहिजेत? ओके. सर एकतर नोट्स मेकिंग झाल्यानंतर 3 ते 4 रिव्हिजन तुमचे इफेक्टिव्हली झाल्या पाहिजेत. तर इफेक्टिव्ह रिव्हिजनमध्ये काय येतं, एकतर 4 फॉर्मॅट येतात. जर तुम्ही सपोज की प्लांट ब्रीडिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स असतील, तर त्या ह्याच्यामध्ये 4 फॉर्मॅटमध्ये तुम्ही कंपॅरेटिव्हली अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर टॅब्युलर इन्फॉर्मेशन असेल. टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही काय की ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स असेल, तर ते टेबल फॉर्मॅटमध्ये जर केलं, तर एक कंपॅरेटिव्हली तुम्हाला गोष्टी सहजरित्या ध्यानात राहायला मदत राहते. त्यानंतर आपण काय करतो की एक सब्जेक्ट घेतला की त्याच्यानंतर तो सगळा पेपर टू कंप्लीट करणार आणि मग त्याच्यानंतर नंतर त्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्टला टाईम देणार. तसं न करण्यापेक्षा सब्जेक्टला रिव्हिजिट केलं पाहिजे तुम्ही. ओके. वारंवार रिव्हिजिट जर केलं तर त्या फॅक्ट्स पण रिकलेक्ट होतात आणि जो कंटेंट आहे तो पण एक इंटरनलाइज व्हायला मदत होते. हं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की
जे सब्जेक्ट्स आहेत आपले की त्याच्यामध्ये जो तुमचा वीक पार्ट आहे आणि स्ट्रॉंग पार्ट आहे तो तुम्ही आयडेंटिफाय केला पाहिजे. वीक एरियाजला जास्त टाइम डिवोट केला पाहिजे. तो ॲटलिस्ट म्हणजे की ऑन अन ॲव्हरेज तरी तुम्हाला मार्क्स देऊ शकतो. आणि स्ट्रॉंग एरियाजमध्ये तुम्ही जर वेळ जरी कमी दिला किंवा नंतरच्या काळामध्ये जरी रिव्हिजन केली तरी ते फायदेशीर ठरतं. तर मग ह्या गोष्टी सगळ्या आयडेंटिफाय करणं त्यालाच आपण एक इफेक्टिव्ह रिव्हिजन म्हणू शकतो. आणि इफेक्टिव्ह रिव्हिजन एक ॲन्सर रायटिंगमधनं पण इफेक्टिव्ह रिव्हिजन होऊ शकते. कारण त्यावेळेस आपण रिकलेक्शन करतो ना फॅक्ट्सचं. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि डाटा आणि फॅक्टसाठी एक वेगळी बुक तयार करणं असेल, ओके. त्याच्यामधनं ते सकाळचा एक टाईम तुमचा फ्रेश असतो. त्या फ्रेश माइंडसेटमध्ये तुम्ही तो कंटेंट वाचला पाहिजे. किंवा जो कंटेंट तुम्हाला अवघड जातो तो फ्रेश माइंडसेटमध्ये सकाळी वाचला पाहिजे, की त्यामध्ये तुमचा जो टाईम स्पॅन असतो किंवा अटेन्शन स्पॅन असतो तो जास्त असतो. ओके. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे सांगितले की टप्पे आहेत बाबा, एकतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं ॲनालिसिस, दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही नोट्स मेकिंग, तिसरं त्याची रिव्हिजन, आणि त्याच्यानंतर रिव्हिजन झाल्यानंतर एक की रिव्हिजिट हा शब्द तुम्ही Yes, yes, वापरला yes. त्याच्यामध्ये, की रिव्हिजिट करायचे आहे आपल्याला, पूर्णपणे तो परत वाचत बसायचा नाही आहे असं त्याच्यामध्ये तुमचं सांगणं आहे. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की आता ज्यावेळेस आपण की 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये, प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. मेन्सचा टप्पा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मग आता की आपण मेन टप्प्यावरती आलेलो आहे पॉडकास्टच्या, त्याच्यामध्ये मला असं जाणून घ्यायचं आहे की जी मेन्सची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये कशा कशा गोष्टी राहिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया, तुमचे सोर्सेस काय राहिले. ॲग्री MPSC असेल किंवा UPSC ऑप्शनल ॲग्रिकल्चरच होता तुमचा, त्या दरम्यान तुम्ही सोर्सेस काय यूज केले, किंवा ॲग्री MPSCसाठी आता रिसेंटली काय यूज केलं. ॲग्री MPSCसाठी मी ज्या UPSCसाठी ज्या नोट्स काढलेल्या होत्या त्या रेफर केल्या. जर काही टॉपिक्स ते मॅच होत असतील तर ते. त्यासोबतच ज्या क्लासेसच्या नोट्स मार्केटमध्ये अवेलेबल होत्या, ज्यांनी कृषीसाठीच्या नोट्स काढल्या होत्या त्या नोट्स मी वाचलेल्या होत्या. आणि त्यातून तो कंटेंट क्युरेट करून मी नोट्स मेकिंग केली होती. आणि त्यासोबतच ChatGPT किंवा जेमिनाय असेल याच्यावरती जर काही न्यू एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भेटली ती, किंवा इकॉनॉमिक सर्वेमधनं काही नवीन डाटा वगैरे भेटला तर तो फक्त इन्क्लूड करण्याचा मी प्रयत्न केला होता. आणि UPSCसाठी जर सोर्सेस जर असतील तर UPSCसाठी हे सोर्सेस माझे डायव्हर्स होते भरपूर. ओके. की जसं की जेनेटिक्स आणि प्लांट बिल्डिंगसाठी तुम्हाला म्हटलं की फुंदन सिंग सरांचं पुस्तक असेल, सॉईलसाठी पाटील आणि माळी सरांचं पुस्तक असेल, त्यासोबत ॲग्रोनॉमीसाठी रेड्डी आणि रेड्डी सरांचं पुस्तक असेल. त्याच्यानंतर एक टेलिग्रामवर चॅनल आहे ॲग्रिकॉस ऑफिशियल म्हणून. त्या ॲग्रिकॉस ऑफिशियलला मी मॅच करून बघायचो की आपले UPSCचे सिलेबस पॉईंट्स आणि PYQ, मग त्यातनं जर काही कंटेंट चांगला भेटला तर तो पण मी रेफर करायचो. म्हणजे की क्लासेसच्या नोट्स, त्यासोबत डिग्रीच्या नोट्स असतील, आणि त्यानंतर मग ॲग्रिकॉस ऑफिशियलवरच्या काही चॅनलवरच्या नोट्स आणि त्यासोबत ChatGPT ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करून आम्ही नोट्स मेकिंग केली होती. ओके. म्हणजे याच्यामध्ये असं दिसतंय मला की फक्त ज्याला पास व्हायचं आहे त्यानं एका पर्टिक्युलर सोर्सवरती रिलाय राहा, आणि ज्याला टॉपमध्ये यायचं आहे किंवा सरांसारखी रँक मिळवायची आहे त्यांनी काय आहे की वेगवेगळे सोर्सेस तुम्ही स्वतः एफर्ट घेऊन त्या सोर्सेसमधून तो कंटेंट जो आहे तो क्युरेट केला क्युरेट पाहिजे. करणं गरजेचं आहे. गरजेचं हा सरांच्या बोलण्याचा सार आहे. आणि महत्त्वाचं की ते पण कळलं पाहिजे की नेमकी हा कंटेंट यासाठी फक्त एवढा सफिशियंट झाला. म्हणजे की प्रत्येकासाठी स्टिक टू की द पॉईंट. हां, प्रत्येक गोष्टींसाठी मल्टिपल सोर्सेस नाही यूज केले पाहिजे. ओके. काहींसाठीच केले पाहिजे. जसं की आता आमच्यासाठी जो फूड अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटीचा एक टॉपिक होता, मग तो मी डीप केलता जास्त जाऊन, की म्हणजे मला माहित होतं की यातनं एक 2-4 सोर्सेस आपण वापरू शकतो. पण काही टॉपिक्स आहेत जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगचे, तुम्ही कशातनं जरी वाचलं जाऊन तरी त्यातनं काही वेगळं तुम्हाला सापडत नाही. ओके. मग ते पण कळलं पाहिजे तुम्हाला की हां, नेमके मल्टिपल सोर्सेस जर यूज करायचे तर ते कोणत्या टॉपिकसाठी करायचे, आणि स्टिक जर राहायचंय तर ते कोणत्या टॉपिकसाठी फक्त एवढंच वाचून जायचंय. कारण ते पण तुम्हाला कळणं गरजेचं राहतं. म्हणजे जो स्टॅटिक सिलेबस आहे, जसं की आता मेंडेलचा लॉ आहे, हो. तुम्ही कोणत्याही पुस्तकात वाचलं तर सेम स्टेटमेंट Yes, yes, सापडणार आहे. yes. त्याच्यासाठी तुम्ही एकच बुकमधून हो. तो काढला आणि त्याच्यानंतर तेवढंच. तो राहून हो. गेला. त्याच्यानंतर जे काही टॉपिक आहेत जसं की फूड सिक्युरिटी असेल किंवा एक्सटेन्शनमधील एखादा हो, टॉपिक हो. असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हां, वेगवेगळ्या सोर्सेसमधून हो. काही केस स्टडीज असतील किंवा एक्झाम्पल्स असतील ते क्युरेट करणं क्युरेट गरजेचं करणं आहे. गरजेचं. ओके. म्हणजे ते की तुमचं जे प्रिपरेशन आहे ते टेलर मेड झालं पाहिजे. तुमच्या ओके. स्वतःसाठीचं प्रिपरेशन पाहिजे ते. हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. महत्त्वाचं म्हणजे की ज्या टप्प्यावरती आपण बघतो की आन्सर रायटिंगला ज्यावेळेस स्टार्ट करतो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं की पहिल्यांदा वेगळा पेन यूज करतात, नंतर वेगळा पेन यूज करतात, लास्टला येऊन विचारतात की सर कोणता पेन यूज केला पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं की पेन सिलेक्शनची स्टेज काय आहे? पेन सिलेक्शनची स्टेज ही आहे ना, ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंगला पहिल्या दिवसापासून सुरुवात करता, ओके. ही पेन सिलेक्शनची सर्वात महत्त्वाची स्टेज आहे. तुम्ही त्यावेळेस तुमच्या कम्फर्टनुसार तो पेन निवडला पाहिजे. ओके. एक महत्त्वाचं राहतं की त्यावेळेस तुम्ही 2-3 पेन रेफर करू शकता. त्यातनं जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही पेन सिलेक्ट करा. फक्त मी हे सांगेल की बॉल पेन यूज नका करू. तुम्ही जो आहे तो एकतर जेल पेन यूज करू शकता
किंवा जे इंकवाले पेन असतात ते Okay. रेफर करू शकता. इंडिव्हिज्युअली मी 2-3 पेन ट्राय केले होते. मला पायलटचा V5चा जो पेन आहे तो माझ्यासाठी चांगला वाटला, कारण की माझं अक्षर चांगलं असल्यामुळे ते एक सुबक वाटायचं मला आणि पेपर पण त्यामुळे कम्प्लीट होत होता. आणि जे सांगाल की तुम्ही एकदा तो पेन सिलेक्शन केला तर त्याच्यानंतर तुम्ही काही करा, म्हणजे की तुम्ही एखादं कच्चं काम करत असाल, रफ वर्क करत असाल किंवा नोट्स काढत असाल, वारंवार तो पेन तुमच्या हातात राहू द्या, की जेणेकरून त्या पेनची तुम्हाला सवय लागेल. Okay. आणि मग तुम्हाला शेवटच्या वेळेस तुम्हाला वाटणार नाही की मी वेगळं काहीतरी करतोय. मग त्यावेळेस तुमचा स्पीड पण तो मेंटेन राहतो, पेपर पण कम्प्लीट होतो. तर मग याच गोष्टीत की पहिल्या दिवशीच तुम्ही पेन सिलेक्शन केलं पाहिजे. एक 2-4 दिवस घ्या तुम्ही पेन सिलेक्शन करायला. ॲन्सर रायटिंग करताना 2-3 पेन वापरून बघा आणि त्यावेळेस कळलं की नाही, हा पेन माझ्यासाठी चांगला आहे. तर तो पेन सिलेक्ट करा आणि तो पेन शेवटपर्यंत वापरा. ओके. आणि हो. त्याच्यामध्ये बरेच वेळा असं आपण पाहतो की सर इंक पेन यूज करायचा की बॉल पेन यूज करायचा, तर तुमचं काय सजेशन नाही, आहे? इंक पेन यूज करायला पाहिजे. कारण की बॉल पेन जो आहे ना, तो बघताक्षणी आपल्याला एक चांगलं रिफ्लेक्ट होत नाही हो. किंवा असं तो उठून दिसत नाही, की म्हणजे एक असं अपिलिंग जे आहे ते वाटत नाही. तर त्यासाठी इंक पेन किंवा जेल पेन तुम्ही यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर एक महत्त्वाची स्टेज येते म्हणजे नोट्स मेकिंग. आता याच्यामध्ये मेथड काय होत्या पहिल्या पेपरसाठी आणि सेकंड पेपरसाठी? कारण की सेकंड पेपरमध्ये खूप वास्ट सिलेबस आहे. कारण की सिलेबसच जवळजवळ ॲग्रीएमपीएससी 13 पेजेसचा आहे. तर ह्यामध्ये तुमच्या नोट्स मेकिंगच्या स्टेजेस कशा राहिल्या किंवा नोट्समध्ये काय गोष्टी असायला पाहिजेत प्रकर्षाने तुम्हाला जाणवल्या? तर नोट्समध्ये काही गोष्टी असायला पाहिजेत, की जे एकतर सिलेबसचे जे पॉईंट्स दिलेले आहेत, एवढा सिलेबस डिफाईन केलेला आहे. ओके. त्या सिलेबसच्या पॉईंट्सच्या ॲटलिस्ट तुमच्याकडे 2-4 गोष्टी तरी पाहिजेत, की म्हणजे याबद्दलच्या ह्या गोष्टी आहेत त्या पाहिजेत. आणि त्यानंतर की जर पेपर फर्स्ट आणि सेकंडसाठी जर विचारायला गेलात, तर पेपर फर्स्टला तुम्हाला नोट्स काढायला जास्त स्कोप आहे. म्हणजे त्या हिशोबाने की एक क्लासेसच्या तुम्ही नोट्स रेफर करा. 2-3 नोट्समधनं एक काहीतरी बेसिक नोट्स ठेवा तुम्ही. त्यातनं त्याच्यावर तुम्ही त्या नोट्सवर व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही दुसऱ्या नोट्समधनं करू शकता किंवा स्वतःचे हँड रिटन नोट्स तुम्ही काढू शकता. आणि जर राहिला पेपर सेकंडचा विषय, तर काही पेपर सेकंडच्या विषयासाठी क्लासेसच्या नोट्स काही चांगल्या अवेलेबल आहेत. मग त्यासाठी तुम्ही स्वतःच्या नोट्स नाही काढल्या पाहिजेत. पण जे टॉपिकच्या नोट्स क्लासेसवाल्याने दिलेल्या नाहीत, मग अशा काहींच्या तुम्ही नोट्स काढू शकता. ओके. ॲन्सर रायटिंगमध्ये जर बघितलं तर टेस्टला कधीपासून सुरुवात केली गेली पाहिजे आणि किती टेस्ट लिहिल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता मी ज्यावेळेस ॲन्सर रायटिंगला सुरुवात केली, तर त्यावेळेस पहिल्यांदा तर मी काही टेस्ट सिरीज नाही लिहिली. पण नंतर मी जॉईन केली होती. एक तिसरी टेस्ट सिरीज होती त्यावेळेसपासून. पण मी त्यावेळेसपासून मग कंटिन्युअस केले. मग त्यावेळेसपासून मग ॲटलिस्ट माझ्या 10-12 तरी टेस्ट सिरीज सेक्शनल झाल्या होत्या. हो. आणि फुल लेंथ मी 3-4 दिल्या होत्या. मग फुल लेंथला मी असं केलं की जेवढ्या क्लासेसच्या फुल लेंथ अवेलेबल होत्या तिथं जायचो आणि फुल लेंथ पण द्यायचो. आणि त्यासोबतच टेस्ट सिरीजचं जर झालं तर किती दिल्या पाहिजे, सेक्शनल ॲटलिस्ट तुम्ही त्या टॉपिक्सच्या, म्हणजे काही टॉपिक्स क्लासेसने ठरवून दिलेले असतात, त्याच्या एक तरी सेक्शनल त्या टॉपिक्सच्या दिल्या पाहिजेत. आणि फुल लेंथ टाईम बाउंड मॅनरमध्ये ॲटलिस्ट 3 ते 4 तरी दिल्या पाहिजेत. आणि वैयक्तिक मला वाटतं की पेपरचे 1 आठवडा अगोदर पण तुम्ही जरी दिलं तरी काही इश्यू होत नाही. कारण की सपोज की तो पेपर आपण रविवारी लिहिलेला असतो आणि पुढच्या रविवारी आपला पेपर असतो, तर मग एक जी टाईम आणि जो स्पेस असतो लिहिण्याचा तो पण मेंटेन होतो आणि हाताला ती सवय राहते सर. ओके. बऱ्याच वेळा आपण पाहतो की ह्या ॲन्सर रायटिंगमध्ये IBC फॉर्मॅटमध्ये विद्यार्थी घाबरून राहिलेला आहे. हो. ओके. बऱ्याच वेळा स्टार्ट करायची म्हणजे काय की इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं, बॉडीमध्ये काय लिहायचं, कन्क्लुजनमध्ये लिहायचं. तर मला वाटतं की ह्या IBC प्रकारावरती एक थोडंसं तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने असलं पाहिजे? हां. IBC म्हणजे काय की इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन. सपोज की इंट्रोडक्शन जर असेल तर इंट्रोडक्शनमध्ये जे शब्दांची कमांड दिलेली असेल ना, ती की सपोज की बायोटेक्नॉलॉजीत जर काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले तर त्याबद्दलची एक स्टँडर्ड डेफिनेशन देणं गरजेचं आहे बायोटेक्नॉलॉजीसाठीची. ओके. त्यानंतर बॉडीमध्ये की जो कंटेंट त्यांनी विचारला आहे तो क्वेश्चनची थीम असेल, तर क्वेश्चनमध्ये डिमांड काय विचारली ते ॲड्रेस करणं. असं जर सपोज की डिफरंट टाईप्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी जर दिलेलं असेल तर मग त्या बायोटेक्नॉलॉजी त्यासोबतचे त्याचं थोडंफार एक्सप्लेनेशन आणि त्याचं एक एक्झाम्पल देणं गरजेचं आहे. आणि कन्क्लुजनमध्ये काय की बायोटेक्नॉलॉजी आत्ता लाईफमध्ये कशी युजफुल ठरते किंवा बायोटेक्नॉलॉजीबद्दलचं एखादं काही स्टेटमेंट असेल किंवा टेक्निकल कीवर्ड्स जर तुम्ही तिथं टाकू शकलात, की म्हणजे एक डिसीज रेजिस्टन्स पेस्टमध्ये जो डेव्हलप होतोय तो कुठेतरी आपण नाहीसा करू शकतो किंवा एकंदरीत शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण डबल करू शकतो. तर ह्या गोष्टी म्हणजे गव्हर्नमेंटच्या PDF मध्ये दिलेल्या ह्या गोष्टीत, की म्हणजे डबलिंग फार्मर इन्कम, अशोक दलवाई सरांची कमिटी असेल, तर असे काहीतरी तुम्ही कन्क्लुजन दिले पाहिजेत. म्हणजे GS क्वेश्चन्स असतात त्यासाठी तर कन्क्लुजन मस्टच आहे. पण तुम्हाला सपोज की टेक्निकलमध्ये जर काहीतरी देता आलं की जे टेक्निकल कन्क्लुजन असेल तर त्यासाठी पण तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे, की कारण की मला काय वाटतं की तो क्वेश्चन तुम्ही फुल्ली ॲड्रेस केला असं कुठेतरी चेकरला वाटतं. ओके.
त्या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की मगाशी तुम्ही बोलण्यामध्ये बोलला की टेक्नॉलॉजीचा जो यूज जो आहे ह्या स्टेजमध्ये मेन्सच्या स्टेजमध्ये कारण की सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दुनिया आहे आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी वन क्लिकवरती आपल्याला अवेलेबल आहेत. तर त्याचा यूज तुम्ही कशा पद्धतीने केला तुमच्या मेन्स प्रिपरेशनमध्ये? सर ChatGPTमध्ये त्यांना की सपोज की एखादा असा टॉपिक्स राहतो की तो कुठनंच कव्हर केलेला नसतो. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना जर तो प्रॉम्प्ट दिला की म्हणजे या गोष्टी मला दे, मग ते तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये देतो, हं. डायग्राम फॉर्मॅटमध्ये देतो किंवा फॅक्ट्सचं कलेक्शन असेल, हं. जसं की एक्सपोर्ट इम्पोर्टचा डाटा असेल, तर तो डाटा शोधायला किंवा जास्त वेळ जातो. तर मग ते ChatGPT थ्रू आपण तो डाटा घेऊ शकतो. तो PDF फॉर्ममध्ये घेऊ शकतो किंवा त्याच्यानंतर चार्ट फॉर्मॅटमध्ये आपण घेऊ शकतो. तर असं आपण टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो. आता मी UPSCसाठी वन नोटचा यूज करायचो हं. नोट्स मेकिंगसाठी. तर तो पण मला फायदेशीर ठरतं की कुठं पण जरी गेलं तर त्या नोट्स तुमच्या सोबत राहतात आणि रिव्हिजनला व्यवस्थितरित्या ते तुम्हाला फायदेशीर ठरतात. पण त्या ChatGPTला प्रॉम्प्ट देताना तुम्हाला कळलं पाहिजे की नेमका काय प्रॉम्प्ट आपण दिला पाहिजे. तर त्यासाठी मग थोडा अभ्यास केला पाहिजे टेक्नॉलॉजीचा आणि टेक्नॉलॉजी यूज करून आपण आपल्या प्रिपरेशनमध्ये एकंदरीत अजून कसं इफेक्टिव्ह करू शकतो तर हे बघू शकतो आपण. ओके, ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण पाहतो की जो काही माइंडसेट राहिलेला आहे तुमचा या प्रिपरेशन दरम्यान आणि आत्ता तो ॲज अ टॉपर म्हणून रिफ्लेक्ट होतो आहे, बरोबर? किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या बोलण्यातून ॲनालिसिसद्वारे येतात आहे त्या सगळ्या गोष्टी. मग प्रिपरेशनच्या दरम्यान काय माइंडसेट असला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण बघतो की लास्टला जी आपली युद्ध परिस्थिती आहे, जिथं आपण हॉलमध्ये पेपर लिहितो, Yes. त्यावेळेस काय माइंडसेट असला पाहिजे? एकंदरीत प्रिपरेशनमध्ये की जे एरियाज आहेत आपण सगळे एरियाज बऱ्यापैकी कव्हर केलेले असतात. त्यासोबत आपण ॲन्सर रायटिंग केलेले असते. आपल्याला डिफेक्ट्स माहीत असतात आणि त्यातनं आपण ज्या गोष्टी त्यातनं शिकत गेलेलो असतो. तर त्यामुळे माहीत राहतं की जर तुम्ही सगळं सिलेबस पॉईंट कव्हर केलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे की हां मी या गोष्टी व्यवस्थितरित्या कव्हर केलेल्या आहेत. मग तो एक तुमचा कॉन्फिडन्स राहतो प्रिपरेशन दरम्यान आणि प्रिपरेशन दरम्यान एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःचे असणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. कारण की असं होतं की पेपरच्या काही कालावधी आधी म्हणजे एक 7-8 दिवस अगोदर आपण अभ्यास भरपूर केलेला असतो. पण त्या अभ्यासावरचा आपल्याला एक कॉन्फिडन्स नसतो. तर त्यावेळेस जी आपली जर्नी आहे ना, ती एक ट्रॅक केली पाहिजे की नाही यासाठी एवढ्या गोष्टी मी इन्व्हेस्टमेंट केलेली, मग यासाठी मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सिलेबस सगळा कव्हर केलेला आहे. तर मग तो कॉन्फिडन्स असतो. म्हणजे पेपरमध्ये जाण्याच्या अगोदर माझा हा कॉन्फिडन्स होता, की जर मला प्रश्न हा जर नाही येत आहे, तर कोणत्या विद्यार्थ्याला तर येणार नाही. कारण की तेवढे आपण प्रिपरेशन केलेले होते, तेवढे एरियाज कव्हर केलेले होते. त्याच्यानंतर पेपरच्या दरम्यानमध्ये किंवा पेपर प्रिपरेशन हॉलमध्ये. तर प्रिपरेशन हॉलमध्ये तो विनर माइंडसेट पाहिजे, की नाही ही आपली बॅटलफील्ड आहे. शेवटपर्यंत आपल्याला इथं लढत राहायचं आहे आणि पेपर कंप्लीशन आपल्याला इथं महत्त्वाचं राहतं, ते करायचं आहे. मग त्यासाठी एखादा दुसरा क्वेश्चन असं बाउन्सर आलेला असतो, की तो तुम्हाला लिहायचा कसा किंवा टॅकल कसा करायचा हे माहीत नसतं. पण एक क्वेश्चन तुमची अ, येणारे मार्क्स ठरवत नाही किंवा तुमची रँक ठरवत नाही. बाकीचे क्वेश्चन्स असतात ना, मग ते पण क्वेश्चन व्यवस्थितरित्या आपण हँडल करणं गरजेचं राहतं. मग एक जो कॉन्फिडन्स आहे तुमच्यातला, तो खरंच महत्त्वाचा राहतो आणि जे तुम्ही ह्या प्रोसेसला जो जस्टिस दिलेला आहे, की येणाऱ्या मागच्या प्रोसेसला, तर ती कुठं तुम्हाला परत एक म्हणजे डिव्हिडंड देतं, असं मला तरी वैयक्तिक वाटतं आणि कॉन्फिडन्स महत्त्वाचा राहतो या या सगळ्या सर्व जर्नीमध्ये. ओके. या सर्व जर्नीमध्ये जर बघितलं आपण, ॲज अ मेंटॉर म्हणून किती गरज आहे एखादा तुम्हाला मेंटॉर असणं किंवा क्लासेस ज्या आहेत, त्या क्लासेसचा रोल काय असायला पाहिजे? या सर्व गोष्टींमध्ये काय वाटतं तुम्हाला? सर मेंटर म्हणजे आता सपोज की माझ्यासाठी मेंटर्स असतील की सतपाल सर होते. हं. त्याच्यानंतर निशांत देशमुख असतील किंवा सुशांत कुलकर्णी असतील हं. की त्यांच्यापाशी टेस्ट सिरीज दिल्या किंवा तुम्ही असताल की तुम्ही माझा पर्सनल टाईम दिला होता हं. ज्या जर्नीमध्ये की जेणेकरून किंवा मिस्टेक्स आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला होता की या गोष्टी तो अशा करू शकतो, त्या करू शकतो. तर मेंटरचा रोल एक महत्त्वाचा राहतो की मिस्टेक आयडेंटिफिकेशन लवकरात लवकर होतं आणि एक इफेक्टिव्ह रिव्हिजन असेल किंवा एक इफेक्टिव्ह प्रिपरेशन कसं होतं, तर ह्यासाठी तो जर्नीसाठी एक फॅसिलिटेटर म्हणून काम करतो. तर मग आपला मेंटर कोण असला पाहिजेत, की जे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट असतील किंवा त्यांनी अगोदर UPSCचे 1-2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत किंवा कंटिन्युअसली मेन्सला त्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत. हे आपले मेंटर ठरू शकतात, की ते आपल्याला व्यवस्थितरित्या या जर्नीमधनं गाईड करू शकतात. त्याच्यानंतर राहिला क्लासेसचा रोल. तर क्लासेसचा रोल हा महत्त्वाचा कसा राहतो, की एक टाईम बाउंड मॅनरमध्ये प्रिपरेशन करायला तुम्हाला फायदेशीर ठरतं. कारण की आता समजा तुम्ही एका सेक्शनल टेस्ट सिरीज कंडक्ट करताय, तर ती त्या दिवशीच कंडक्ट केली जाते. ओके. त्याला काही नंतरचा कालावधी नसतो. तर मग त्यासाठी विद्यार्थी ॲटलिस्ट त्यावेळेस येऊन ते लिहितात. एक विद्यार्थ्यांना अँकर राहतं, की हां बाबा या दिवशी हे टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचं. करायचं आहे. त्याच्यानंतर की सेक्शनल किंवा फुल लेंथ टेस्ट सिरीज असतील, त्या तुम्ही जर चेक करून दिल्या आणि एक व्यवस्थित ॲक्शनेबल इनपुट्स जर दिलं, तर विद्यार्थ्यांना ते पण फायदेशीर ठरतं, की मिस्टेक आयडेंटिफाय करण्यासाठी आणि त्याच्यानंतरची महत्त्वाची प्रोसिजर राहते, की एक जो इन्स्टिट्यूशनल विजडम असतो,
किंवा एवढ्या विद्यार्थ्यांच्या कॉपी चेक केलेल्या असतात. तर त्यातनं कळतं की हा नेमका विद्यार्थ्याच्या नेमक्या चुका काय होत आहेत आणि यांनी जर काही व्यवस्थितरित्या केलं तर याला मार्क कसे योग्य येऊ शकतात. तर ह्यासाठी क्लासेसचा रोल महत्त्वाचा राहतो. अजून नोट्स असतील, काही क्लासेस प्रोव्हाइड करतात. त्या नोट्स यूज करणं म्हणजे काही क्लासेसच्या क्रिस्प आणि कन्साईज जर नोट्स असेल तर त्या आपण यूज करू शकतो असं पण आहे. ओके, ओके. मग आता ज्यावेळेस की क्लासेसवाल्यांकडून काय आहे, की मी जर पाहतो आता मी पण स्वतः एक क्लासवाला आहे, की क्लासेस घेतोय आम्ही सर्व. आमच्या सर्वांकडून काय अपेक्षा आहेत मुलांना, की विद्यार्थ्यांच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या विद्यार्थ्यांना आहे. पण क्लासेसवाल्यांना तुम्ही काय संदेश द्याल, की क्लासेसवाल्यांनी हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे? ओके. क्लासेसवाल्यांनी प्रथमतः की विद्यार्थ्यांना जो आहे ना, तो पर्सनल टाईम दिला पाहिजे आणि अटेन्शन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी टेस्ट सिरीज लिहित आहेत, तर ते टेस्ट सिरीज लिहिताना त्यांच्या सेक्शनल आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज हे योग्य वेळेवर चेकिंग झाल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर ज्या नोट्स असतात, त्या क्रिस्प आणि कन्साईज दिल्या पाहिजेत आणि महत्त्वाचं की ह्याच्यामध्ये जो आपण ॲन्सर रायटिंग करतोय, तर ते जे ॲन्सर देत आहेत ना, तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक इंटरलिंकेजेस जे राहतं ना, एक थोडे जरा एक स्टेप पुढं जाऊन जे आन्सर असतात किंवा क्वेश्चन्स असतात ते थोडे जरा कुठेतरी तयार केले पाहिजे. कारण की ऐनवेळेस जो आपला हॉलमध्ये राहतो आपण, तर त्या हॉलमध्ये आपल्याला टेन्शन येत नाही. कारण की आपले जे इंटरलिंकेजेस किंवा ब्रेनस्टॉर्मिंग झालेले असते, ते कुठेतरी अगोदर झालेले असते. तर मग ह्या थोड्या या म्हणजे गोष्टी आहेत की ह्या ओके. करू शकतो आपण. आता आपण जवळजवळ पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहात जर पाहायचं झालं तर. आता याच्यामध्ये जे काही सर्व गोष्टी समोर येतात आहे, की ह्या सर्व गोष्टी आत्तापर्यंत झालेल्या आहेत या जर्नीमध्ये, की आता ज्यावेळेस तुमची रँक 1 आली, याच्यामध्ये तुम्हाला काय असं वाटतं, की ह्या स्पेसिफिक गोष्टी ज्या आहेत, त्यांनी तुमच्या सक्सेसपर्यंत तुम्हाला पोहोचवलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतो, की की टू सक्सेस ज्या आहेत, की 4-5 गोष्टी असतील तुमच्या, की तुमचा स्वतःचा पण त्याच्यामध्ये डिसिप्लिन असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यांनी मदत केली. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या की विद्यार्थ्यांनी त्यांच्या डेली जे काही रुटीन आहे त्याच्यामध्ये आणल्या गेल्या पाहिजेत? तर सगळ्यात महत्त्वाचं की कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. हं. एकंदरीत की तुम्ही जो अभ्यास करताय ना, तो डेली बेसिसवर समजा 10 किंवा 11 तास करत असाल, तर तो कंटिन्युअसली करणं महत्त्वाचं आहे, की ना की एकच दिवस तुम्ही 14 आणि 15 तास केला आणि दुसऱ्या दिवशी लायब्ररीलाच नाही गेले. तर मग ते ते तुम्हाला सक्सेसकडे घेऊ जात शकत नाही. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इफेक्टिव्ह रिव्हिजन केले पाहिजे, जसं की मी अगोदर मेन्शन केलं. त्याच्यानंतर टाईमचं जे अलोकेशन आहे, ते इफेक्टिव्ह टाईम अलोकेशन केलं पाहिजे. जसं की जे स्ट्राँग एरिया आहेत, ते तुम्ही थोडं कमी टाईम जरी अलोकेट केलं तरी जमतं. पण वीक एरियाज आहे ते ॲटलिस्ट ॲव्हरेजला आणण्यासाठी तुम्ही जास्त टाईम डिव्होट केला पाहिजे. इफेक्टिव्ह टाईम रिव्हिजन झालं, इफेक्टिव्ह रिव्हिजन झालं. त्याच्यानंतरची अजून एक गोष्ट मला जाणवते, की जो तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो सर प्रिपरेशन लेवलमधला, तो हाय पाहिजे. की म्हणजे की जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी जरी येत नसतील ना पेपरमध्ये, तरी कुठनं ना कुठनं आपण त्या गोष्टी इंटरलिंकेज करून ते तिथं ओतण्याचं काम करतो किंवा तिथनं त्या गोष्टी तुमच्या एक मसल मेमरी झालेली असते ती येत जाते. त्याच्यानंतर गुड मेंटर्स पाहिजेत. गुड मेंटर्स असे की जे तुमच्या जर्नीमध्ये एकंदरीत तुम्हाला जे इंटलेक्च्युअल लेवलला मदत करू शकतात, की म्हणजे या गोष्टी तुझ्या चुकतायत बाबा, ह्या व्यवस्थित कर. आणि त्यासोबतच एक एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी राहते. ज्या माणसांना आपण रोज भेटतो, Yes. तर ते विचारत राहतात, की बाबा तुझं काय चाललंय, काय नाही, कसं चाललंय, व्यवस्थित करतोय का? तर ते एक महत्त्वाचं राहतं. आणि त्यासोबतच जर स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस आणि सेल्फ इंट्रोस्पेक्शन एक महत्त्वाचं राहतं. आता मी ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या माझ्यासाठी लागू झाल्या. Yes. त्याच्यामधले काही थंब रूल्स आहेत. पण एक स्वतःची जी म्हणतो ना, एक टेलर मेड स्ट्रॅटेजी जी Okay. असते, ती स्वतःला आयडेंटिफाय करावं लागते. स्वतःचं सेल्फ इंट्रोस्पेक्शन त्याबद्दल झालेलं पाहिजे. स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट्स, वीक पॉईंट्स माहीत पाहिजे, की जेणेकरून तुम्ही व्यवस्थितरित्या या जर्नीमधनं थ्राईव्ह आणि सर्वाईव्ह करू शकता. जसं की आता मला माहीत होतं, की माझं कंटेंट चांगलं आहे, प्रेझेंटेशन आणि अक्षर चांगलं आहे. तर काही जणांचं असं राहतं, कुठेतरी ते प्रेझेंटेशनमध्ये किंवा अक्षर कोणाचं थोडं खराब राहतं. तर मग त्यासाठी थोडं जर प्रेझेंटेशनवर ते फोकस करू शकतात, कंटेंट अजून चांगला करू शकतात. म्हणजे 4-5 गोष्टी असतात, ज्याला की आपण एक 25-25% देऊ शकतो. तर स्वतःच्या ज्या विकनेसेस आहेत ना, त्या आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर मात करून पुढं प्रवास करणं किंवा मार्गक्रमण करणं तेवढं महत्त्वाचं ठरतं सर. ओके. आणि महत्त्वाचं असं पाहतो की आता एक जो ॲग्री एम-पी-एस-सी झाल्यानंतर आपण एक मार्केटमध्ये चर्चा आहे, हं. जे की विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे, ज्याच्यामध्ये असं बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला भेटतंय की हे जे डिस्क्रिप्टिव्ह पद्धत आहे, याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मार्कांच्या बाबतीमध्ये डिस्क्रिमिनेशन होतंय किंवा काही गोष्टी असतील. तर आता ह्यावरती तुमचं काय म्हणणं आहे, की विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे असं मला तर पर्टिक्युलरली वाटतं, कारण की ती प्रोसेस आहे. ती येस, तुम्ही येस. जाऊन चेंज करू शकत नाही नाही. करू शकत. तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? सर महत्त्वाचं एक आहे, की आपण आपल्या ह्या प्रिपरेशनमध्ये बेस्ट दिला पाहिजे हं, आणि बाकी जे एक्स फॅक्टर्स आहेत ना, हं, त्याचा तर विचार आपण केलाच नाही पाहिजे. हं, आणि म्हणजे कुठेतरी मला वाटतं, की म्हणजे तुम्ही जर त्या लेव्हलचे असाल किंवा त्या लेव्हलची जर प्रिपरेशन असेल ना, तर जस्टिस भेटतो. मग बाकीचे जे एक्स फॅक्टर्स जे असतात, ते थोडे कुठं-कुठेतरी कमी होत चालतात, असं वाटतं मला.
ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जर बघितलं, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू, या तिन्ही स्टेपवरती जर पाहिलं आपण, तर कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत की प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला पुढे पोहोचवतात, तिन्ही स्टेजच्या ओके. एक एक सांगायची झाली तर? येस येस. प्रिलिम्समध्ये महत्त्वाचं आहे की PYQ आणि सिलेबस मॅपिंग, तेच की आयडेंटिफाय करायचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि ते टॉपिक्स तुमचे चुकले नाही पाहिजे, त्यासाठी प्रयत्नशील राहायचं. आता मला वैयक्तिक जर सांगायचं गेलं तर 2024च्या प्रिलिम्समध्ये मला 127 मार्क होते. तर तो एक कॉन्फिडन्स होता की माझी मेन्सला तर मी 100%च असणार आहे. मग डे वनपासून प्रिपरेशन करायला ते एक एनर्जी किंवा एक आपली जी पोटेन्शियल असतं ते लावायला मला मला माहीत होतं की मी मेन्सला असणार आहे. तर तो एक फायदेशीर ठरला. मेन्सच्या कालावधीमध्ये तुम्हाला जसं म्हटलं की आता ज्या गोष्टी आपण नमूद केल्या त्या गोष्टी मला फायदेशीर ठरल्या. आणि इंटरव्ह्यूमध्ये मला 2 गोष्टी सांगितल्या होत्या सिनियरनी की एक तर महत्त्वाचं की कॉन्फिडन्स पाहिजे आणि ऑफिसर लाईक ॲटिट्यूड पाहिजे. तो महत्त्वाचा ठरला. म्हणजे की ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी माहीत असतात, काही नसतात. पण ते कॉन्फिडन्सली त्यांना पण आपण डिलिव्हर करता आलं पाहिजे की सर याबद्दल मला माहीत नाही आहे, पण याचं मी प्रिपरेशन करेल. किंवा आणि एकंदरीत की जेवढे तुमचे इंटरव्ह्यूसाठी जे पहिले असतात, वेगवेगळे पैलू असतात की सेक्शन्स असतात, ते सगळ्या पैलूंना तुम्ही टचअप दिला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहतो हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर की बाबा मी ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या परफॉर्म करू शकतो. तर मग या काही गोष्टी असतात की ज्या प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मदत करतात. ओके, धन्यवाद सर. या सर्व गोष्टी जो काही सरांच्या यशाचा रोडमॅप होता, तो सरांनी आत्तापर्यंत आपल्यापर्यंत योग्य रीतीने जे काही ॲनालिसिस होतं त्यांचं, किंवा रँक 1 मिळवण्यासाठी असं कळतंय मला याच्यामध्ये सरांशी बोलताना, की यश हे तुम्हाला अपघातानं मिळत नाही आहे. यशासाठी तुम्हाला योग्य दिशा असणं, त्याचबरोबर सातत्यपूर्ण अभ्यास असणं आणि त्याचबरोबर तशी एक मानसिकता असणं हे गरजेचं आहे. हे सरांच्या ॲनालिसिसमधून किंवा सरांच्या अनुभवावरून ते रिफ्लेक्ट झालेलं आहे. कारण की तुम्ही पण ऐकताय ह्या सर्व गोष्टी. सरांनी प्रत्येक टप्प्यावरती त्या त्या गोष्टी त्या त्या पद्धतीने केलेल्या आहेत. त्याच्या सर्व गोष्टी, त्या पैलू ज्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीला पैलू पाडण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामधून आज सरांनी ही रँक 1 मिळवलेली आहे. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा कृषी प्रबोधिनीतर्फे सरांना मनपूर्वक शुभेच्छा या सर्व गोष्टींसाठी आणि पुढील वाटचालीसाठी, आणि शेतकऱ्यांची त्यांच्या हातून सेवा घडत राहू. असेच तुम्ही कृषी प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहा. सर अवेलेबल असतील. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा एक नंबर मी शेअर करतो, त्याच्यावरती तुम्ही काही जर सरांशी बोलायचं असेल तर नक्कीच तुम्ही बोलू शकता. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.